मंडळी मागच्या महिन्याभरापूर्वी जामीन मंजूर झाल्यानंतर सोलापूरच्या मोहोळ मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे माजी नेते रमेश कदम हे परवा मोहोळमध्ये आले होते। त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी रमेश कदम यांचं जंगी स्वागत केलं। मोहोळमधल्या तरुण वर्गामध्ये आजही रमेश कदम यांची तुफान क्रेज आहे हेच यावेळी दिसून आलं, कारण हजारो समर्थक त्या दिवशी रस्त्यावर उतरले होते। त्यामुळे रमेश कदम यांच्या परत येण्यानं आता मोहोळ आणि एकूणच सोलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जाते। स्वागत रॅलीनंतर रमेश कदम यांनी सभा घेऊन आपल्याला यंदाची निवडणूक लढवायची अशी इच्छा सुद्धा कार्यकर्त्यांपुढे तेव्हा बोलून दाखवली। सोबतच मी परत आलो, आता परत लढणार अशी घोषणाही केली। त्यामुळे आजच्या व्हिडिओत आपण रमेश कदम यांना 8 वर्ष तुरुंगवास का भोगावा लागला, त्यांच्यावर कोणते आरोप केले गेले होते, त्यांच्या री एंट्रीमुळे मोहोळ तालुक्यातलं राजकारण कसं बदलू शकतं, आता ते अजित पवार गटाची बाजू घेणार की शरद पवार गटाची, की मागच्या वेळीसारखं ते अपक्षच निवडणूक लढवतील, सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं जाणून घेऊयात। नमस्कार, मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, सुरुवातीला आपण रमेश कदम यांच्यावर कोणते आरोप झाले होते त्याची माहिती घेऊ। तर मंडळी, माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्यावर अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये 312 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आला होता। तेव्हा मीडियात आलेल्या बातमीनुसार रमेश कदम यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना बोगस लाभार्थी दाखवून शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचं बोललं गेलं होतं। म्हणजे त्याचं झालं असं की 2012 ते 2015 या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळास केंद्र शासनाकडून 484 कोटी 86 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। मातंग समाजातील पात्र लाभार्थ्यांना अनुदानाचं वितरण करण्याचंही निश्चित करण्यात आलं होतं। त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागातील अधिकारी आणि महामंडळातील जिल्हा व्यवस्थापकांची एक समिती स्थापन करण्यात आली होती। मात्र त्या समितीतील पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम, व्यवस्थापकीय संचालक श्रावण बावणे यांनी 367 कोटी रुपयांचा अपहार केला असा आरोप मोहोळचे माजी आमदार लक्ष्मण ढोबळे यांनी केला होता। ढोबळेंनी रमेश कदम यांच्यावर साधारण असे आरोप केले होते। नंबर 1, कोणतीही प्रक्रिया न राबवता कदम यांनी 73 जणांची भरती केली। नंबर 2, धाराशिवच्या नेटकेंनी मुलाला तर बावणेंनी मुलीला सेवेत घेतलं। नियुक्त झालेल्यांना 20 लाखांचं गृहकर्जही उपलब्ध करून दिलं, त्यातले 15 लाख रुपये लाच म्हणून घेण्यात आले। नंबर 3, अनेक कर्ज प्रकरणावर खोट्या सह्या घेतल्या, लाभार्थींचे चेक परस्पर वाटण्यात आले। तसंच महालक्ष्मी दूध संस्था, खंडाळी, बारामती दूध संघाला 5 कोटी कागदोपत्री वाटण्यात आले। तसेच विधानसभा निवडणुकीत रमेश कदमांनी 6 कोटी 56 लाख रुपये वाटले। आता या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं रमेश कदम यांना तातडीनं पक्षातून निलंबित केलं। त्यानंतर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 7 संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले, ज्यात तत्कालीन आमदार रमेश कदम यांचा देखील समावेश होता। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळाचा हा घोटाळा उघड झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात गोंधळ वाढला आणि घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वाढू लागली। त्यावर प्रतिक्रिया देताना माजी समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मीडियासमोर एक खळबळजनक दावा केला होता। त्यांच्या म्हणण्यानुसार अंतिम अहवालापर्यंत घोटाळ्याची व्याप्ती वाढून अध्यक्ष आमदार रमेश कदमांबरोबरच आणखी नावे उघड होतील। त्यामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं देखील नाव असू शकेल। दिलीप कांबळे पुढे म्हणाले होते, महामंडळाच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीआयडी चौकशी चालू झाल्यानंतर 385 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी केल्याचं प्राथमिक अहवालात उघड झाल्यानंतर FIR दाखल करण्यात आला। त्यानंतर रमेश कदम हे तोंड लपवत फरार झाले, परंतु त्यांना सीआयडीने शेवटी अटक केली। त्यांच्याबरोबर जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादीचे अध्यक्ष पदाधिकाऱ्यांना व्यवसायाच्या गाड्या खरेदीसाठी कोटेशन दाखवून आलिशान गाड्यांसह इतर महागड्या गाड्या देण्यात आल्या होत्या। खरं तर शासनाने तेव्हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाबरोबर इतर महामंडळांची ही चौकशी केली, परंतु इतर महामंडळात काही आढळलं नाही। दरम्यानच्या काळात 2018 साली रमेश कदम यांच्या पत्नी प्रतिभा कदम यांची देखील संशयित म्हणून चौकशी करण्यात आली होती, कारण निवडणुकांवेळी ज्या बँक अकाउंटमधून पैशांचा व्यवहार झाला होता ते बँक अकाउंट संयुक्तपणे रमेश कदम आणि प्रतिभा कदम यांच्या नावावर होतं। दरम्यानच्या काळात दहिसर इथल्या अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयातून घोटाळ्यासंबंधीच्या सर्व फाईल्स गायब केल्याची घटना घडली होती। म्हणजे कार्यालयाचं सील तोडून सगळ्या फाईल्स गायब करण्यात आल्या होत्या आणि त्यामागं रमेश कदम यांच्या भावाचा हात असल्याची चर्चा पसरली होती। पण पुढे गायब झालेल्या फाईल्स घोटाळ्याच्याच आहेत याचा दुजोरा मिळू शकला नाही आणि कदम यांच्या भावानं त्या सगळ्या आरोपांचं खंडन केलं। तो रमेश कदम यांची रवानगी आर्थर जेलमध्ये करण्यात आली होती। पुढे त्यांना भायखळ्याच्या जेलमध्ये हलवण्यात आलं होतं। जेलमध्ये असतानाही रमेश या त्या कारणाने कायम चर्चेत राहिले। मागे त्यांची जेलमधली एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती। त्या व्हिडिओत रमेश कदम आर्थर रोड जेलमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचं दिसून आलं होतं।
त्या संदर्भात रमेश कदम यांच्या विरोधात नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता। मात्र पोलिसांनीच मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि 25,000ची लाच मागितली असा उलट दावा त्यांनी केला होता। पुढे बायकाळा जेलमध्ये असताना सुद्धा वॉर्डन मंजुळा शेट्टे हत्या प्रकरणातही त्यांनी पोलिसांवर वेगवेगळे आरोप केले होते। पण पुढे रमेश कदम यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यामुळे न्यायालयाने त्यांना शिवीगाळ प्रकरणातून दोषमुक्त केलं। पुढे 2019 साली रमेश कदम यांना विधानसभा निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी 3 दिवसांची पॅरोलवर रजा मिळाली होती। त्यावेळी रमेश कदम जेलमधून बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी तब्बल 500 किलोचा हार देऊन त्यांचं स्वागत केलं होतं। 2019च्या निवडणुकीत जेलमध्ये असताना सुद्धा त्यांना जवळपास 25,000 मतं मिळाली होती। ही एक प्रकारे मोहोळमध्ये त्यांची किती क्रेज आहे याची पोचपावती होती। त्यावेळी रमेश कदम अपक्ष उभे होते आणि निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी त्यांची मुलगी सिद्धी कदम यांच्यावर सोपवण्यात आली होती। पुढे या वर्षीच्या एप्रिल महिन्यात रमेश कदम यांना शिवीगाळ प्रकरणात जामीन मिळाला, पण तो जामीन फक्त एका गुन्ह्यासाठी असल्यामुळे त्यांना अटकेतच राहावं लागलं होतं। पण आता ऑगस्ट महिन्यात त्यांना 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर तब्बल 8 वर्षांनी जामीन मंजूर झाला आणि परवा ते मोहोळमध्ये परतले। 2015 नंतर तब्बल 8 वर्षांनी ते मोहोळ मतदारसंघात परत आल्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। सोबत जागोजागी त्यांचे पोस्टर्सही लावण्यात आले। पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचं स्वागत करण्यात आल्यामुळे आता मोहोळ आणि सोलापूर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आलंय। रमेश कदम यांच्या एंट्रीमुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणित बदलण्याची चिन्ह दिसायला लागली। त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या मोहोळच्या आमदारपदी राष्ट्रवादीचेच यशवंत माने हे आहेत। अटकेनंतर राष्ट्रवादीनं रमेश कदम यांचं निलंबन करून यशवंत माने यांना संधी आणि ताकद दिली होती। खरं तर त्यांच्या आधी लक्ष्मण ढोबळे हे इथून आमदार होते, त्यांनीच रमेश कदम यांचं प्रकरण बाहेर काढलं होतं। आता यामुळे राष्ट्रवादी अंतर्गत तेव्हा कसे मतभेद होते हे आपल्याला कळलं असेल। आता लक्ष्मण ढोबळे 4 वर्षांपूर्वीच भाजपमध्ये गेलेत, पण खरं तर या मतदारसंघात राजन पाटील यांचा मोठा प्रभाव दिसून येतो। 1995, 99 आणि 2004 अशा 3 टर्मला राजन पाटील आमदार झाले होते। आधी ते काँग्रेसमध्ये होते, तर नंतर राष्ट्रवादीत गेले। पण 2009ला मोहोळ हा मतदारसंघ राखीव झाला आणि मग इथून पाटलांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना ताकद पुरवायला सुरुवात केली। पण मागे इथं राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष असणाऱ्या उमेश पाटील आणि त्यांच्यात मोठा बेबनाव झाला आणि त्यात राष्ट्रवादी आपल्याला साथ देत नसून मागून आलेल्या नेत्यांना पक्ष नेतृत्व सपोर्ट करतंय असा आरोप राजन पाटील यांनी केला होता। तशी खतखत राजन यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनीही व्यक्त केली होती। अगदी मागे देवेंद्र फडणवीस दिल्लीत असताना आमदार बबनदादा शिंदे आणि राजन पाटील भाजप नेत्यांची भेट घेऊन आले होते। मागाहून त्यांनी याबद्दल सारवासारव केली खरी, पण राजन पाटील यांच्या मनातला पक्ष नेतृत्वाबद्दलचा असंतोष अजिबात लपून राहिला नाही। आता त्यांनी अजितदादा भाजपसोबत गेल्यानंतर अजितदादांना साथ द्यायचं ठरवलं आहे। तेव्हा एकूणच मोहोळमध्ये राष्ट्रवादी पहिल्यापासूनच एकसंध नाही हे समजतंय। आता काही प्रमाणात ती राजन पाटील यांच्या मागे एकवटली, तर काही प्रमाणात उमेश पाटील यांच्या, पण राजन पाटील हेच राष्ट्रवादीचे मोहोळचे बडे प्लेयर आहेत। आता राजन पाटील हे अजितदादा गटात गेलेत, तर उमेश पाटील हे सुद्धा अजित पवार गटात आहेत। आता रमेश कदम हे सुद्धा अजितदादा गटात जातील अशी मोहोळमध्ये चर्चा आहे। पण तसं जर झालं तर या 3 नेत्यांमध्ये तिथे पुन्हा एकदा नवा संघर्ष उभा राहू शकतो। पण अजितदादा इथे रमेश कदम यांच्या इनकमिंग बाबत सकारात्मक भूमिका घेतील का हे बघावं लागेल। आता खरं तर जेलमधून सुटल्या सुटल्या आपण शरद पवार आणि अजितदादा या दोन्ही नेत्यांना भेटू असं रमेश कदम यांनी म्हटलं होतं। मोहोळमधील सभेतही त्यांनी अद्याप पत्ते पूर्णपणे उघड केलेले नाही। तिथे राष्ट्रवादी आणि मनसेनेही त्यांचं जोरदार स्वागत केलंय। पण आता रमेश कदम फायनली कुठे जातील हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यांच्याकडे खरं तर प्रामुख्याने 3 पर्याय आहेत। एक म्हणजे शरद पवार गटासोबत जाणं, नंबर 2 म्हणजे अजितदादा गटासोबत जाणं आणि नंबर 3 म्हणजे मनसे, शिवसेना किंवा भाजपची वाट धरणं। आता पर्याय नंबर 1 म्हणजे रमेश कदम हे शरद पवार गटात गेले तर पवारांच्या सिंपतीमुळे रमेश कदम यांचं क्राईम रेकॉर्ड सिंपती कार्डमध्ये परावर्तित होऊ शकतं। पण कुठल्याही क्राईम रेकॉर्ड असणाऱ्या नेत्याला ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात घेऊन पक्षाची राज्यभर छबी बिघडवायला शरद पवार तयार होणार का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आता शरद पवार गटाने यापूर्वी क्रिमिनल बॅकग्राऊंड असणाऱ्या नेत्यांना सोबत घेतलं नाही असं नाही, त्यामुळे ही रिस्क वेळ, काळ आणि रमेश कदम यांना मिळणारा प्रतिसाद बघूनच शरद पवार घेऊ शकतात। आता मागे रमेश कदम यांच्यावर आरोप झाले तेव्हा पक्षाने सरळ हात वर करून रमेश कदम यांना निलंबित केलं, ही सुद्धा इथं नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे। दुसरा पर्याय आहे अजितदादांसोबत जाण्याचा। आता राजन पाटील सध्या अजितदादा गटात आहेत, त्यांची मतदारसंघात चांगली ताकद दिसून येते। आता अजितदादा गटासोबत जायचं असेल तर मग राजन पाटील यांच्या परवानगीशिवाय अजितदादा रमेश कदम यांना पक्षात घेतील असं वाटत नाही। कदाचित रमेश कदम अजितदादा गटात आले तर राजन पाटील यांना रमेश कदम विरुद्ध उमेश पाटील
अशी रायव्हलरी तालुक्यात यामुळे उभी करता येऊ शकेल. पण मग रमेश कदम हे राजन पाटील यांना वरचढ ठरले तर मग त्यांनाही जड जाऊ शकतात असं दिसतंय. त्यामुळे राजन पाटील इथे रिस्क घेणार का हा खरा प्रश्न आहे. एकूणच परवाचं रमेश कदम यांचं शक्ती प्रदर्शन हे एका अर्थाने त्यांच्यासाठी महत्त्वाचं आणि दुसऱ्या वेळी तोट्याचं ठरू शकतं. फायद्याचं यासाठी की त्यामुळे रमेश कदम यांची याद्वारे बार्गेनिंग सिद्ध होते, पण त्यांची ही पॉवर अजितदादा गटातील या दोन्ही नेत्यांना डॅमेज करू शकते असं वाटलं तर मग रमेश कदम यांचा अजितदादा गटातील प्रवेश अशक्य होऊ शकतो. त्यावेळी रमेश कदम यांना मोहोळमध्ये तिसरा पर्याय म्हणून उभं राहावं लागू शकतं, कारण अजितदादा ही 3 मोठ्या नेत्यांना एकत्रित आणून पक्षांतर्गत संघर्ष वाढू देणार नाहीत. पण आता राजन पाटील विरुद्ध उमेश पाटील हा संघर्ष इथं वाढला तर मग कदाचित या 2 पाटलांपैकी एक नेता इथून भाजपच्या किंवा शरद पवार गटाच्याही वाटेने गेला तर नवल वाटायला नको. एकूणच आता इथून पुढे रमेश कदम यांना अतिशय सावधपणे मोहोळमध्ये त्यांची मोठ बांधावी लागणार आहे. सोबतच आपली इमेज रिकव्हर होऊ देत क्रिमिनल रेकॉर्डचा विषय त्यांच्यावरील अन्यायाच्या कार्डकडे शिफ्ट करावा लागणार आहे. म्हणून तर त्या दिवशीच्या भाषणात मी किती भोगलंय ही लाईन रमेश कदम यांनी पकडली होती. पण आता प्रश्न उरतो की दोन्ही राष्ट्रवादी गटाकडे हातपाय मारून जर फायदा झाला नाही तर रमेश कदम हे भाजप, ठाकरे गट, शिंदे गट किंवा वंचित BRS असा ऑप्शन निवडतील की मग अपक्ष राहूनच आपली ताकद दाखवतील. आता लक्ष्मण ढोबळेंनी भाजपमध्ये केलेला प्रवेश कदम यांचे भाजप प्रवेशाचे दरवाजे बंद करतो. ठाकरे गट आणि BRS इथून आपली छबी बिघडवायला तयार होईल असं दिसत नाही. त्यावेळी अपक्ष हात रमेश कदम यांच्या पुढचा ऑप्शन असू शकतो. पण या निमित्तानं शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय की रमेश कदम यांना जामीन मिळाला म्हणजे क्लीन चिट मिळाली असं नाही, ते काही दिवसांसाठी जामिनावर बाहेर आलेत. पण रमेश कदम यांनी मात्र आपण आता कायमचे सुटलो असल्याचं म्हटलंय, कारण मी कोणताच गुन्हा केला नाही आणि माझ्यावर अन्याय झालाय हेच त्यांचं म्हणणं आहे. पण तुम्हाला काय वाटतंय, खरंच माजी आमदार रमेश कदम हे घोटाळेबाज आहेत की मग त्यांच्यावर अन्याय झालाय? कुठल्या नेत्यानं ऐनवेळी अंग काढून घेत त्यावेळी रमेश कदम यांच्यावर सगळा दोष ढकललाय का? तसेच मोहोळमध्ये खरंच अजूनही रमेश कदम यांची ताकद उरली आहे का? ते मोहोळचे पुढील आमदार होऊ शकतात का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.